नमस्कार मंडळी सर्वांना, रामकृष्ण हरी. देवाला काय लागतं, मोठे भोग की साधं प्रेम? ही गोष्ट ऐकल्यावर तुमचं उत्तर कायमचं बदलेल. वृंदावनाच्या शांत कुटीत सनातन गोस्वामी साधं जीवन जगत होते. भजन, ध्यान आणि प्रभुभक्ती हेच त्यांच्या आयुष्याचा आधार होता. एक दिवस त्यांच्या कुटीत स्वतः ठाकूरजी प्रगट झाले. गोस्वामींनी प्रेमाने त्यांना बसवले. थोडं घी, थोडं मीठ आणि साधी आट्याची टिक्कर बनवून अर्पण केली. ठाकूरजीने आनंदाने प्रसाद स्वीकारला, पण काही दिवसांनी हसत म्हणाले, "बाबा, अजून एक काम करा ना." गोस्वामींनी विचारलं, "काय हवं आहे प्रभू?" ठाकूरजी म्हणाले, "बाजारातून एक छोटासा बटाटा आणा. त्याला आगीत भाजा. मग त्याला चिरडून त्यात मीठ टाका आणि त्या टिक्करसोबत मला द्या. मला खूप आनंद होईल." गोस्वामीने प्रेमाने तेही केलं. साध्या बटाट्याची चटणी आणि टिक्कर, पण त्यात होती प्रेमाची, भक्तीची चव. पण ठाकूरजीची लीलाच वेगळी. कधी म्हणायचे, "आज टमाटर आण," कधी "उद्या रबडी आण." गोस्वामी थोडे हसले, थोडे चिंतित पडले आणि शेवटी त्यांनी ठाकूरजींना उचलून त्यांच्या मायेकडे नेलं. ते म्हणाले, "अगं मैया, हे तुझे ठाकूरजी खूपच चटोरे झालेत. माझ्या छोट्या कुटीत रोज नवं काहीतरी मागतात. मी तर भजनासाठी सगळं सोडलं, पण इथे तर त्यांनी पूर्ण संसारच बसवला." मैयाने प्रेमाने ठाकूरजींना जवळ घेतले. गोस्वामी परत आपल्या कुटीत आले आणि भजनात लीन झाले. क्षणात कुटीत शांतता पसरली. ठाकूरजी स्थिर झाले, जणू मूर्तीप्रमाणे. पण पुढच्याच क्षणी ते पुन्हा प्रकट झाले आणि मागून येऊन गोस्वामींना मिठी मारली. हळू आवाजात म्हणाले, "बाबा, तू काहीही कर, मी तुझ्यासोबतच आहे. तुला सोडून कुठेच जाणार नाही. तुझ्या प्रेमातच माझं खऱ्या अर्थाने वास्तव्य आहे." ही कहाणी आपल्याला सांगते, भगवंताला मोठ्या भोगाची नाही, तर साध्या अन्नातल्या प्रेमाची भूक असते. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. असंच पुढच्या नवीन कथेसोबत भेटूया. जय श्रीकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.